नमस्कार मित्रांनो, आज बघणार आहोत आपण कंपाऊंड इंटरेस्ट वरती रेट पर्सेंट काढणारी एक स्पेशल टाइप आहे, त्यावरती व्हिडिओ बघणार आहोत आपण. ठीक आहे. तर सपोज रेट पर्सेंट दिलेला आहे आपल्याला 20%. तर या 20%चा फ्रॅक्शन किती असतो? 1/5. मग 1/5 जर फ्रॅक्शन असेल त्याचा मिनिंग काय असतो? तर 5 रुपयाच्या प्रिन्सिपल वरती 1 रुपयांचं काय भेटणार आहे? व्याज भेटणार. म्हणजेच काय होणार, पहिल्या वर्षामध्ये जर 20% असेल तर 5 रुपयांचे 6 रुपये होत आहेत एका वर्षामध्ये. सेकंड इयरला पण काय होणार, परत एकदा याच 5 रुपयांचे किती रुपये आले? 6 रुपये. हे 5 चे 6 कसे लिहिले समजलंय का? तर 5 रुपयाच्या प्रिन्सिपल वरती 1 रुपयांचं व्याज भेटून 6 रुपये झाले. तर ही झाली तुमची 5 रुपये काय असणार आहे तुमची प्रिन्सिपल, आणि हे 6 रुपये काय असणार आहे अमाऊंट. मराठीमध्ये यांना काय म्हणतात? मुद्दल आणि रास. ही काय असती तर मुद्दल, आणि ही काय असती तर रास होती. म्हणजेच 5 रुपयाचे 6 रुपये पहिल्या वर्षामध्ये झाले. दुसऱ्या वर्षामध्ये काय आलं? दुसऱ्या वर्षामध्ये पण 5 चे 6. यात कुठं अपोजिट साईडला कुठं काटाकाटी होत असेल तर काटाकाटी करायची, अदरवाईज काय करायचं असतं? मल्टिप्लिकेशन. इथं कोणी कटतंय का? काही कटत नाही. मग इथं 5 किती होत आहे तर 25, आणि 6 किती होणार आहे तर 36. म्हणजे 2 वर्षामध्ये काय होणार, तुमचे 20% जर व्याजदर असेल आणि कंपाऊंड इंटरेस्ट दिलेला असेल तर या 20%ने 25 रुपयांचे किती रुपये बनणार आहे तर 36 रुपये बनणार आहे. ठीक आहे. मग आता यावरती क्वेश्चन येतो कसा? यावरती क्वेश्चन कसा येत असतो? सम ऑफ रुपीज 25 amounts to 36 in 2 year at compound interest. What is the rate percent? Then what is the rate percent? ठीक आहे. तर रेट पर्सेंट काढायचं असतं आपल्याला. त्यामध्ये काय दिलेलं असतं? 99% एक्झाम्पल मध्ये प्रिन्सिपल आणि अमाऊंट सांगितलेले असते. 1% एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं असणार? प्रिन्सिपल आणि कंपाऊंड इंटरेस्ट दिलेला असतो. तर इथं म्हणणं आहे त्यांचं की 25 रुपयाचे 36 रुपये बनत आहे 2 वर्षामध्ये कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये. तर व्याजदर किती असेल? ठीक आहे. मला ही गोष्ट माहित नव्हती की 20% होते आणि 5 चे 6 रुपये होते, हे माहित नव्हतं. तर इथं काय केलं आपण? 5 चे 6 नंतर 25 चा 36 झाले. याच्यापासून 20% पर्यंत परत पाठीमागे जायचं असेल तर काय केलं मी? इथं या 5 चा स्क्वेअर केला आणि 6 चा स्क्वेअर केलाय. तर अगोदर जर जायचं असेल तर काय करायचं असतं तुम्हाला? तर यांचा घ्यावं लागत असतं स्क्वेअर रूट. ही बऱ्याच जणांना माहिती असेल, बट हे का होत असतं ते बऱ्याच जणांना माहिती नव्हतं की 2 वर्ष जर असेल तर काय घ्यावं लागत असतं? स्क्वेअर रूट. आणि 3 वर्ष असेल तर क्यूब रूट घ्यावा लागत असतो. तो का? तर या पद्धतीनं त्याचा स्क्वेअर झालेला असतो. 5 5 25, 6 6 36. तर आता 25 रुपयांचे 36 रुपये होत आहे. तर रेट पर्सेंट जर विचारलं तर क्वेश्चन सोडव कसा लागत असतो? यात घ्यावं लागत असतं तुम्हाला, जर 2 वर्ष दिलेलं असेल, 2 वर्ष दिलेलं असेल तर काय घ्यावं लागत असतं? स्क्वेअर रूट. आणि 3 वर्षांचा जर कालावधी दिलेला असेल तर काय घ्यावं लागत असतो? क्यूब रूट घ्यावं लागत असतो. ठीक आहे. बट कुणाचा हे लक्षात ठेवा, प्रिन्सिपल आणि अमाऊंटचा. ठीक आहे. एखाद्या एक्झाम्पल मध्ये जर कंपाऊंड इंटरेस्ट दिलेला असेल तर गडबड होऊ शकते. तर प्रिन्सिपल आणि अमाऊंटचाच आपल्याला काय घ्यावं लागत असतं? क्यूब रूट किंवा स्क्वेअर रूट घ्यावं लागत असतं. इथं टाइम ड्युरेशन 2 वर्ष असल्यामुळं आपल्याला काय करावं लागणार आहे? 25 रुपयांचे 36 रुपये झालेत. ही काय होती? प्रिन्सिपल. हे काय होतं? अमाऊंट. टाइम ड्युरेशन किती वर्षांचा होता? 2 वर्षांचा. मग 2 वर्षांचा टाइम ड्युरेशन असल्यामुळं या दोघांचं काय घ्यावं लागणार आहे आपल्याला? स्क्वेअर रूट. मग हा 25 आणि इथं काय होतं तर 36. 25 आणि 36 चा स्क्वेअर रूट किती येणार आहे? 5 आणि 6. म्हणजे एका वर्षाच्या काळामध्ये त्या पैशाचे किती रुपयांचे किती रुपये होत आहे तर 5 रुपयांचे 6 रुपये होत आहे. म्हणजे इंटरेस्ट कितीचा मिळाला तुम्हाला? तर 1 रुपयाचा इंटरेस्ट कितीचा मिळाला? 1 रुपयाचा इंटरेस्ट मिळाला. कुणावरती मिळाला? तर प्रिन्सिपल वरती, म्हणजे 5 रुपयांवरती. 5 रुपयाचे 6 रुपये. व्याज कितीचे? 1च. कुणावरती? 5 वरती. 1/5 म्हणजे किती टक्के? तर 20%. ठीक आहे. तर यात काय करावं लागत असतं? 2 वर्ष असेल तर स्क्वेअर रूट, 3 वर्ष असेल तर काय करावं लागणार आहे? क्यूब रूट. हाच क्वेश्चन 3 वर्षासाठी आला तर काय चेंज होणार? फक्त याच्यामध्ये परत एकदा असंच म्हटलं की आता प्रिन्सिपल माहित नव्हती आपल्याला. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की पहिल्या वर्षात 5 चे 6, दुसऱ्या वर्षात 5 चे 6, तिसऱ्या वर्षात पण काय होणार आहे? 5 चे 6च होणार आहे. ठीक आहे.
मग इथं काय होणार 5 5 5 म्हणजे किती येणार आहे 5 चा क्यूब किती तर 125 6 6 6 म्हणजे किती येणार आहे तर 216. मग क्वेश्चन असा बनू शकतो परत एकदा अ सम ऑफ रुपीज 125 अमाऊंट्स टू म्हणजे काय की अमाऊंट बनणार आहे किती रुपयांची 125 रुपयांची किती बनणार आहे 216 इन किती इयर म्हणलं इथं 3 इयर. मग आता 3 वर्षामध्ये 125 रुपयांचे 216 रुपये बनणार आहे. तर व्हॉट इज आर पर्सेंट विचारलं असेल तर आर इज इक्वल टू हाऊ मच जर विचारलं तर परत एकदा काय करावं लागणार तुम्हाला तर हे लक्षात ठेवा 2 वर्ष असेल तर स्क्वेअर रूट 3 वर्ष असेल तर क्यूब रूट प्रिन्सिपल आणि अमाऊंट. बट हे ऍप्लिकेबल आहे किंवा ही मेथड चांगली असते कुठपर्यंत जिथपर्यंत नंबर गरीब असतात. गरीब म्हणजे कोणता 100 125 150 250 250 350 ठीक आहे. बट जेव्हा नंबर थोडेसे खराब होत जातात नंबर खराब होता म्हणजे जेव्हा पॉइंट मध्ये किंवा हजारामध्ये नंबर दिले असतात त्या केसमध्ये एक्झाम्पल सोडवायचं कसं ते बघू. पहिलं ते 10 सोडून दाखवतो की 125 रुपयांचे 216 रुपये होत आहे किती वर्षामध्ये 3 वर्षामध्ये. मग 3 वर्ष असेल तर काय करायचं असतं आपल्याला क्यूब रूट घ्यायचं असतं. बट क्यूब रूट कुणाचं तर प्रिन्सिपल आणि अमाऊंटचं हे लक्षात ठेवा गडबड नको व्हायला. तर टाइम ड्युरेशन 3 वर्ष तर क्यूब रूट टाइम ड्युरेशन 2 वर्ष तर स्क्वेअर रूट. मग प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे किती तर प्रिन्सिपल किती रुपयांची होती 125 रुपयांची अमाऊंट किती बनली 216. मग 3 वर्ष असल्यामुळे दोघांचं काय घ्यावं लागणार आहे स्क्वेअर रूट. मग क्यूब रूट घ्यावं लागणार. 125 चा क्यूब रूट आणि क्यूब रूट ऑफ किती येणार आहे तर 216. मग 125 आणि 216 म्हणजे किती होणार आहे तर 5 आणि 6. 5 आणि 6 म्हणजे व्याज किती रुपयांचं 1 रुपयांचं कुणावरती 5 वरती किती टक्के 20%. ठीक आहे हा एक वे झाला. ठीक आहे आता हे गरीब नंबर पर्यंत होते. आता नंबर थोडेसे आपण भारी करू एक्झामला आलेले क्वेश्चन बघू आपण. ठीक आहे तर एकच गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा 2 वर्ष दिलेला असेल तर घ्यावं लागत असतो स्क्वेअर रूट 3 वर्ष दिलेला असेल तर घ्यावं लागत असतं त्यांचा क्यूब रूट. ठीक आहे बट स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट कुणाचा घ्यायचा असतो तर प्रिन्सिपल आणि अमाऊंटचा. ठीक आहे मग आता क्वेश्चन आता कधी कधी काय दिलेलं असतं यामध्ये इझिली रिकॉग्नाइज होत होतं तुम्हाला की ते नंबर परफेक्ट स्क्वेअर किंवा क्यूब दिलेले आहे. एखाद्या एक्झाम्पल मध्ये ते मेन्शन केलेले नसेल किंवा असं म्हटलेलं असेल अ सम ऑफ रुपीज 200 अमाउंट्स टू 288 in compound interest for 2 years. Then R percent equal to how much? सांगा आता. तर इथं काय म्हटलंय की 200 रुपयांचे 288 रुपये होत आहे कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये 2 वर्षांमध्ये. तर व्याजदर किती असणार तर जेव्हा प्रिन्सिपल अमाऊंट दिलेले असेल तर रेशो कुणाचा घ्यायचा असतो आपल्याला प्रिन्सिपल आणि अमाऊंटचा. यांचं काय करायचं असतं स्क्वेअर रूट किंवा क्यूब रूट ते डिपेंड कुणावरती असतं टाइम ड्युरेशन वरती. 2 वर्ष असेल तर स्क्वेअर रूट 3 वर्ष असेल तर काय घ्यावं लागणार होतं क्यूब रूट. मग इथं काय करावं लागणार तुम्हाला तर 200 रुपयाच्या प्रिन्सिपलचे 288 रुपये बनत आहे. बट 2 वर्ष असल्यामुळे मला काय घ्यायचं होतं यांचं स्क्वेअर रूट. बट ना 200चं स्क्वेअर रूट निघणार आहे ना 288चं. मग हे नंबर ज्या वेळेस परफेक्ट स्क्वेअर दिलेले नसतात पण त्यांना ते अरेंजमेंट करून दिलेले असेल की त्यांच्यामध्ये कुठला तरी स्क्वेअर लपलेला असेल तो आपल्याला शोधावा लागणार डिवाइड करून. मग यांना कितीने डिवाइड करणार मी 2 ने डिवाइड केलं दोघांना कितीने डिवाइड केलं 2 ने डिवाइड केलं. तर दोघांना 2 ने डिवाइड केल्यावरती 200चा किती आला 100 आणि हा 288चा किती आला तर 144. ठीक आहे मग आता झालंय का दोघं परफेक्ट स्क्वेअर तर आता दिसत आहे दोन्ही परफेक्ट स्क्वेअर. टाइम ड्युरेशन 2 वर्ष असल्यामुळे या दोघांचं काय घ्यावं लागणार मला स्क्वेअर रूट घ्यावं लागणार. मग 100 रुपयांचे 144 रुपये म्हणजे 10 रुपयांचे 12 रुपये. अजून काटाकाटी केली तर काय होणार आहे 5 रुपयांचे किती रुपये होत आहे 6 रुपये. मग 5 रुपयांचे 6 रुपये म्हणजे व्याज किती रुपयांचं 1 रुपयाचं कुणावरती 5 रुपयांवरती 1/5 म्हणजे किती येणार आहे 20%. परत एकदा इथं काय होणार आहे 1 रुपयाचं व्याज 5 रुपयांवरती म्हणजे किती टक्के 20%. तर लक्षात ठेवा नेहमी आपल्याला रेशो घ्यायचा असतो कुणाचा प्रिन्सिपल आणि अमाऊंटचा. जर त्यात परफेक्ट स्क्वेअर दिसला नाही तर डिवाइड करून त्यांना परफेक्ट स्क्वेअर पर्यंत घेऊन यायचं असतं.
ठीक आहे. अजून एक क्वेश्चन बघू. तर हे टाइम ड्युरेशन 2 वर्ष होता म्हणून इथं काय करावं लागलं, यांचा स्क्वेअर रूट घ्यावं लागलं. सेम क्वेश्चन अमाउंट चेंज करतो. सम ऑफ रुपीज 225 अमाउंट्स टू 256. 225 रुपयांचे 256 रुपये होत आहे. टाइम ड्युरेशन आहे 2च वर्षाचा, तर व्याज दर किती असणार. मग 225 रुपयांचे 256 रुपये अमाऊंट्स टू म्हटले म्हणजे ही अमाऊंट हे प्रिन्सिपल आहे. परत एकदा प्रिन्सिपल आणि अमाऊंट म्हणजे 225 रुपयांचे किती होणार आहे 256 रुपये. टाइम ड्युरेशन 2 वर्ष असल्यामुळे काय घ्यावं लागणार स्क्वेअर रूट. 225 म्हणजे 15, 256 म्हणजे 16. 15 रुपयांचे 16 रुपये म्हणजे व्याज किती रुपयांचं 1 रुपयांचं. कुणावरती 15 रुपयांवरती. 1/15. 1/15 म्हणजे किती येणार 6.66%. किती येणार 6.66 किंवा 6 कम्प्लीट 2/3%. काढायचं कसं आहे तर 1/15 म्हणजे काय असतो बरं 20% म्हणजे किती 1/5. 20% म्हणजे किती होता 1/5. तर 1/5 ला मला 15 करण्यासाठी याला मी डिवाइड कितीने केलं 3 ने डिवाइड केलं. तर हे 3 कुठं जाणार इथं मल्टिप्लाय मध्ये आणि मग हा काय होणार आहे 1/15. तर राईट साइडला जर 3 ने डिवाइड केलं तर लेफ्ट साइडला पण 3 ने डिवाइड करावं लागणार. मग 20/3 म्हणजे 3 सका 18 बाकी उरले 3 बाकी उरले 2 आणि भागाकारात होते 3 म्हणजे 6.23%. ठीक आहे. तर काय काय केलं आपण याच्यामध्ये टाइम ड्युरेशन 2 वर्ष तर स्क्वेअर रूट. टाइम ड्युरेशन 3 वर्ष असेल तर क्यूब रूट. मग अजून कसं विचारलं जाऊ शकतो क्वेश्चन. मग अमाऊंट्स टू 8 टाइम्स 4 टाइम्स 2 टाइम्स अशामध्ये पण क्वेश्चन येत असतो. ठीक आहे. आता सर्टन सम अमाउंट्स टू 8 times of itself in 3 year at compound interest then R% equal to how much. चला काय म्हटलंय सर्टन सम अमाउंट्स टू 8 times. अमाउंट्स टू 8 टाइम होती म्हणजे काय तर 1 रुपयांचे 8 रुपये बनणार आहे. काय होतं इथं परत एकदा आपल्याला गरज कोणाची असते प्रिन्सिपल आणि अमाऊंटची. अमाऊंट 8 टाइम्स होती म्हणजे 1 रुपया जर इन्व्हेस्ट केला असेल तर तुमचे अमाऊंट किती रुपये बनणार आहे 8 रुपये बनणार आहे. टाइम ड्युरेशन किती वर्ष म्हटलं होतं 3 वर्ष. टाइम ड्युरेशन 3 वर्ष असल्या कारणाने आपल्याला या दोघांचं काय घ्यावं लागणार आहे क्यूब रूट. मग याचा 1 चा पण क्यूब रूट घ्यावा लागेल आणि या 8 चा पण काय घ्यावं लागणार आहे क्यूब रूट. मग 1 आणि 8 चा क्यूब रूट घेतल्यावर 1 चा क्यूब रूट 1 आणि 8 चा क्यूब रूट 2. मग 1 रुपयांचे 2 रुपये होत आहे म्हणजे व्याज किती रुपयांचं मिळतंय तुम्हाला तर 1 रुपयांचं व्याज. आणि कशावरती मिळतंय तर 1 रुपयावरती मिळतंय. 1 रुपयाचं व्याज भेटलं कुणावर भेटलं 1 रुपयावरती. मग 1/1 म्हणजे 1 मार्कापैकी 1 मार्क म्हणजे किती टक्के पडले तर 100% म्हणजे रेट R% किती आलं 100%. अजून एक क्वेश्चन सर्टन सम ऑफ मनी अमाउंट्स टू 2.25 टाइम्स गेट. इथं काय करा आता 8 टाइम्स नाही इथे किती 2.25 टाइम्स ऑफ इट सेल्फ इन 2 इयर. परत एकदा 2.25 टाइम्स होती 2 वर्षामध्ये म्हणजे काय करावं लागणार आता तर 2 वर्ष असल्या कारणाने दोघांचा काय घ्यावं लागणार स्क्वेअर रूट. बट कुणाचा प्रिन्सिपल आणि अमाऊंटचा. मग आता तर 2.25 टाइम्स म्हणजे 1 रुपया जर इन्व्हेस्ट केला तर 2.25 रुपये भेटणार आहे तुम्हाला. 1 रुपया इन्व्हेस्ट केला तर 2.25 रुपये. टाइम ड्युरेशन 2 वर्ष असल्या कारणाने या दोघांचा घ्यायचा होता स्क्वेअर रूट. बट हे दोघं मला सध्या काही परफेक्ट स्क्वेअर दिसत नाही तर मल्टिप्लाय बोथ बाय 100. मी दोघांना कितीने मल्टिप्लाय केलं 100 न मल्टिप्लाय केलं. का मला बनवायचं होतं परफेक्ट स्क्वेअर. याला 100 न मल्टिप्लाय केलं हा पॉईंट चालला गेला आणि याला 100 न मल्टिप्लाय केलं तर याच्यावर 2 शून्य आले. ठीक आहे. आता 100 आणि 225 म्हणजे आता बनलंय दोघं पण काय परफेक्ट स्क्वेअर. मग 100 225 म्हणजे काय होणार तर टाइम ड्युरेशन 2 वर्ष असल्यामुळं या दोघांचं काय घ्यावं लागणार आपल्याला स्क्वेअर रूट. मग दोघांचा स्क्वेअर रूट तर 100 चे 225 म्हणजे 10 रुपयांचे किती रुपये 15 रुपये म्हणजे 2 रुपयाचे किती रुपये 3 रुपये. 5 न कट केलं 5 2 10 5 3 15 2 चे 3. मग व्याज किती रुपयांचं 1 रुपयांचं कुणावरती 2 रुपयांवरती. 1/2 म्हणजे हाऊ मच पर्सेंट 50%.
ठीक आहे. आता हे सगळे एक्झाम्पल जे बघितले हे कसे होते, गरीब एक्झाम्पल. गरीब म्हणजे कसे, ज्याच्यामधले नंबर जे होते ना ते इझिली रिकॉग्नायझेबल होते आपल्याला की हा स्क्वेअर आहे की क्यूब आहे. तर एकच लक्षात ठेवा, टाइम ड्युरेशन 2 वर्ष तर स्क्वेअर रूट, टाइम ड्युरेशन 3 वर्ष तर क्यूब रूट. आता क्वेश्चनला थोडस चेंज करतो मी, क्वेश्चनचं पॅटर्न पण चेंज. तर आतापर्यंतच्या सगळ्या एक्झाम्पल मध्ये काय दिलं होतं, अ सर्टन सम अमाऊंट्स, म्हणजे काहीतरी पैशांचे काहीतरी रुपये बनताय. आता क्वेश्चन, सम ऑफ रुपीज sum of rupees 8,000 earns a interest of 1261 rupees in 3 year at compound interest, then R% equal to how much. ठीक आहे. परत एकदा क्वेश्चन. तर काय म्हटलंय, 8,000 रुपयांवरती व्याज भेटते. आता अमाऊंट्स टू वगैरे नाही म्हटलं इथं त्यांनी. 8,000 रुपयांवरती 1261 रुपयांचं व्याज मिळतंय. किती वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये. मग आता याच्यामध्ये मोस्ट ऑफ स्टुडंटची गडबड होती काय, ठीक आहे. मी आता काय बोललो तुम्हाला की 2 वर्ष असेल तर स्क्वेअर रूट आणि 3 वर्ष असेल तर क्यूब रूट घ्यावं लागत असतं. बट याच्यामध्ये काय दिलेलं आहे ना आपल्याला, पण कुणाचं घ्यावं लागत असतं, प्रिन्सिपल आणि अमाऊंटचं घ्यावं लागत असतं. ठीक आहे. इथं काय म्हटलंय, 8,000 रुपयांची काय दिलेली, सम दिलेली, म्हणजे ही काय झाली तुमची प्रिन्सिपल. आणि पुढे काय म्हटलंय त्यांनी, अर्न्स इंटरेस्ट म्हटलंय, म्हणजे इतक्या रुपयांचं व्याज भेटतंय. किती रुपयांचं व्याज भेटतंय, 1261. म्हणजे हा काय झालाय, कंपाऊंड इंटरेस्ट झालं. ही अमाऊंट आहे का, नाही. मग बरेच जण गडबड काय करता, इथं 8,000 रुपयांनी इथं खेळत बसतं 1261. ठीक आहे. आता यांचं कसं जरी क्यूब रूट घेतलं तर क्यूब रूट निघणारच नाही, कारण की हा परफेक्ट क्यूब नाहीच. अरेंजमेंट कशा पद्धतीने करून दिलेलं असणार त्यांनी, काहीतरी पैशांचे काहीतरी रुपये बनताय, म्हणजे अमाऊंट पाहिजे. तर एवढं व्याज आहे, म्हणजे 8,000 रुपयांवरती जर 1261 रुपयांचं व्याज भेटतंय, म्हणजे पैसे किती बनताय तुमचे, 9,261. 8,000 रुपयांवरती 1261 रुपयांचं व्याज म्हणजे 9,261. हा स्पेशल नंबर लक्षात ठेवा नेहमी, हा 21चा क्यूब असतो, भरपूर ठिकाणी विचारला असतो. ठीक आहे. टाइम ड्युरेशन 3 वर्ष असल्या कारणामुळे या दोघांचा काय घ्यावं लागणार आपल्याला, क्यूब रूट. टाइम ड्युरेशन किती वर्ष असल्यामुळे, 3 वर्ष असल्यामुळे या दोघांचं काय घ्यावं लागणार आहे, क्यूब रूट. मग 8,000 रुपयांचे 9,261 रुपये होत आहे. 8,000 रुपयांचे 9,261 म्हणजेच काय, तर 20 रुपयांचे किती रुपये, 21 रुपये. मग 20 रुपयांचे 21 रुपये म्हणजे व्याज किती रुपयांचं मिळालं, 1 रुपयाचं. कशावरती, 20 रुपयावरती. मग 1/20 म्हणजे किती पर्सेंट, 5%. ठीक आहे. आता हे क्वेश्चन सगळ्यात बेटर वेनं सॉल्व्ह होत्या ऑप्शन. याच्यासाठी ऑप्शन काय होते बघा, 8,000 वरती 20%, 5%, 9%, 18%, डेट एन्युअल. ऑप्शन होते आपल्याकडं 20%, 5%, त्यानंतर 9%, 15% आणि लास्ट ऑप्शन होतं डेटा एन्युअल. ठीक आहे. ऑप्शन थ्रू कसं केलं असतं, आता हा पण गरीबच क्वेश्चन होता, ठीक आहे, कारण की इथं काटाकाटी करून इथं डायरेक्ट क्यूब रूट निघतंय. बट कधी कधी असं होतं की नंबर खूप पॉईंट मध्ये येतात, मग त्यांना ते तिथं स्वतः ते परफेक्ट स्क्वेअर क्यूब नसतं, त्यांना स्क्वेअर क्यूब पर्यंत घेऊन जाईपर्यंत बराच वेळ लागतो आणि मग हे करावं लागतं, तर खूप जास्त वेळ जाणारा क्वेश्चन असतो. तर एक बघायचं, डायरेक्ट सॉल्व्ह करायचं कसं, आता ते सांगतो की भेटलेलं व्याज हे प्रिन्सिपलच्या किती टक्के, भेटलेलं व्याज हे प्रिन्सिपलच्या किती टक्के, एक अंदाज काढायचा. मग 8,000 रुपयांवरती 1261 म्हणजे 1200 रुपयांचं व्याज पकडलं नाही. 8,000 रुपयांवरती किती रुपये, 1261 ऐवजी मी फक्त 1200 कन्सिडर केलं. मग जर समजा 800 भेटला असतं तर 10%, वरचे अजून 4%, म्हणजे हा अप्रॉक्सिमेट व्याज किती भेटलंय तुम्हाला, 15%च्या वरती काहीतरी व्याज आहे ना ते. मग 15%चं जर व्याज 3 वर्षात भेटतंय, म्हणजे एका वर्षाचं व्याज किती राहणार आहे, सिंपल टक्क्यानं पण लक्षात येईल तुम्हाला की बघ, आता जर मी 20% ऑप्शन पिक केलं असतं तर 20%नं 3 वर्षाचा सिंपल इंटरेस्ट 20×60 होतोय. मला 3 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्टच 15 पाहिजे, म्हणजे 20% येण्याचा काही चान्स, कसाच चान्स नाही. 9 जर घेतलं तर 9×27%,
सिंपलच 27 चाललाय, मला कंपाऊंड 15 पाहिजे, चान्स नाही येणार. ठीक आहे, 15 जर घेतला तर याचा चान्सेस नाही. 15 त्रिक 45 म्हणजे हा पण घरी येणं जाणार आहे. त्यानंतर डेटा इनएडुकेट हे उत्तर येणार नाही, आपल्याला माहिती उत्तर नाही. मग काय राहणार आहे? 5% डायरेक्ट उत्तर. तर 5% 3 वर्षाचं सिंपल काय आलं तर 15% म्हणजे 1200 पर्यंत. वरचा चिल्लर जो 61 रुपये हे काय असणार आहे? कंपाऊंड इंटरेस्ट. तर काय करायचं, भेटलेलं व्याज हे प्रिन्सिपलच्या हाऊ मच पर्सेंट आहे ते अंदाज पकडायचं आणि तितकं व्याज कोणता टक्का देतो ते बघायचं. आता हे काय म्हटलं हे पुढच्या 1-2 एक्झाम्पल मध्ये थोडस व्यवस्थित कळेल. ठीक आहे, फक्त लक्षात ठेवा, जर हे नसन लक्षात आलं तर डायरेक्ट आपलं मेथडनं सोडवण्यासाठी बट गरज कुणाची असती? प्रिन्सिपल आणि अमाऊंटची. ठीक आहे, आता परत सम ऑफ रुपीज sum of rupees 3000 amounts to 3993 in 3 year at compound interest, then R% equal to how much? Option 13, 15, 9, 10, 16. 13%, 15%, 9%, 10% आणि 16%. ठीक आहे, तर बेसिक न सोडवण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला? टाइम ड्युरेशन किती वर्ष होता? 3 वर्ष. 3 अमाऊंट्स टू म्हटलंय म्हणजे प्रिन्सिपल आणि अमाऊंट दिले. प्रिन्सिपल अमाऊंट दिली तिथं काय करावं लागेल तुम्हाला? प्रिन्सिपल आणि अमाऊंट. प्रिन्सिपल किती? 3000. अमाऊंट किती? 3993 रुपये. 3 वर्ष असल्यामुळे काय घ्यावं लागणार होतं? क्यूब रूट. बट हे सध्या दोघं तर काही क्यूब रूट नव्हते, कुणाचे क्यूब नव्हते. मग यांना क्यूब रूट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी दोघांना डिवाइड करावं लागणार आहे. किती न? 3. दोघांना 3 न डिवाइड केल्यावरती 3000ला जेव्हा 3 न भाग दिला तर 3 1 3 म्हणजे 1000. इकडं 3 1 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 1 3 म्हणजे 1000 रुपयांचे 1331 रुपये. आता दोघं पण आले कशामध्ये? परफेक्ट क्यूब मध्ये. मग 1000 रुपयांचे 1331 रुपये. तर याच्यात काय घ्यावं लागणार? यांचं क्यूब रूट घ्यावं लागणार आहे. मग क्यूब रूट घ्यावं लागणार, तर इथं काय होतंय? 10 रुपयांचे किती रुपये होत आहे? 11 रुपये. मग 10 रुपयांचे 11 रुपये म्हणजे व्याज किती रुपयाचं? 1 रुपयाचं. कुणावरती? 10 रुपयांवरती. म्हणजे हाऊ मच पर्सेंट? 10%. ठीक आहे, हे झाली मेथडनं सॉल्व्ह करण्याची पद्धत. आता डायरेक्ट कसं करता आलं असतं? तर अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये जे सांगितलं, तर भेटणारं व्याज हे प्रिन्सिपलच्या किती टक्के? तर इथं 3000 रुपयांचे 3993 रुपये आले. म्हणजे व्याज किती रुपयांचं भेटलंय तुम्हाला? 993 रुपये. मग आता 993 रुपये म्हणजे एक अंदाज काढायचा, एकदम पूर्ण डिटेल नाही काढत बसायचं. 993 भागिले 3000 इंटू 100 म्हणजे किती टक्के? तर हे भेटलेलं व्याज याच्या किती टक्के असेल? 300च्या तिप्पट 900 म्हणजे 30%च्या. मग याचं 10% किती येणार आहे? 300. 900 म्हणजे किती याला? 30%. मग 30%च्या जवळपास 3 वर्षात व्याज भेटायला पाहिजे नव्हतं. तर हे 13 त्रिक 39 हा आधीच घरी गेला, कारण की याचं सिंपलच 39 आलाय. मला कंपाऊंड 30 पाहिजे. याचं उत्तर येण्याचं काही चान्स आहे का? 13 घरी गेला. 15 त्रिक 45 हा पण घरी जाणार आहे. का? कारण की 15 त्रिक 45 सिंपल 45 आलाय, मला कंपाऊंडच 30 पाहिजे. 16 पण घरी जाणार, कारण 15 येत नाही तर 16चा चान्सच नाही. 16 त्रिक 48 होत आहे, तो बी येणार नाही. हा जर पकडला मी 9 त्रिक किती होत आहे? 27. वरचा कंपाऊंड थोडा होईल, बट हा जो येणार आहे हा 30% क्रॉस आहे. म्हणजे किती येणार आहे? 10. 10%च उत्तर राहणार आहे. 9% पण येणार नाही आपल्याला. 10%ने 3 वर्षाचं व्याज किती असतं? 33.1%. कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपण. याचं 33.1% जर काढलं तर याचं तिप्पट होईल बघा. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 आणि 3 1 3 म्हणजे किती? 993. म्हणजे रेट पर्सेंट किती येणार आहे? तर 10%. ठीक आहे, तर भेटणारं व्याज हे प्रिन्सिपलच्या किती टक्के? आता इथं पण थोडंसं कसं होतं की नंबर चांगला होता किंवा या मेथडनं केलं चालेल. आता एकदम खराब क्वेश्चन याच्यावरती SSC ला येऊन गेलेलं क्वेश्चन. ठीक आहे, तर काय करायचं? भेटणारं व्याज हे प्रिन्सिपलच्या किती टक्के आहे त्याचा एक फक्त अंदाजा बांधायचा. 15,000 अमाऊंट टू 25,920. आता पूर्ण डिटेल मध्ये नेले क्वेश्चन. 15,000
म्हणजे प्रिन्सिपल दिली 15,000, नंतर काय म्हटलंय अमाऊंट्स टू किती दिलेलं आहे 25,920. 25,920 बरोबर आहे. 25,920 ठीक आहे. ऑप्शन आहे आपल्याकडं 10, 15, 20, 12, 25. 10, 15, 20, 12 आणि 25. ठीक आहे. हार्डली क्वेश्चन 2-5 मिनिटांमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह झाले. 2-5 मिनिटांनी म्हणत मी, म्हणजे मॅक्स 10-15 सेकंदामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह झाला पाहिजे. मेथडनं सोडून दाखवतो पहिले. मेथडनं सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागत असतं, प्रिन्सिपल आणि अमाऊंटचा घ्यावं लागत असतं रेशो. मग प्रिन्सिपल आणि अमाऊंट, तर प्रिन्सिपल किती 1,000 रुपयांची, 15,000 रुपयांची. त्यानंतर इकडं किती दिलेलं आहे 25,920. भाग कितीनं जाणार आहे 5 आणि 3. बघा याला 3 जातोय, 5 जातोय, याला जातोय का 9. 5 2 7 2 9. 9 जातोय म्हणजे 3 5 जातोय म्हणजे 15 जातोय दोघांना. 15 भाग देऊन टाका. याला 15 भाग दिला तर 15 1 15. ठीक आहे. याला 15 भाग दिला 15 1 15. कॅरी उरलेत 10. 15 7 105. उरले किती 4. 15 2 30. उरले 12. 15 8 20 असे. म्हणजे आता दिसतंय बघा दोघं परफेक्ट स्क्वेअर. मग टाइम ड्युरेशन किती वर्ष होतं. अच्छा टाइम ड्युरेशन राहिले तर टाइम ड्युरेशन किती वर्ष होतं 2 वर्ष. तर 2 वर्षामध्ये 25,000 रुपये 15,000 रुपयांचे 25,920 रुपये होतात. तर व्याजदर किती, तर प्रिन्सिपल आणि अमाऊंटचा स्क्वेअर रूट घ्यावा लागत असतो. इथं दोघं सध्या क्यूब रूट घ्यावा लागत असतो. तर 3 वर्ष घ्यावं लागेल इथं क्यूब रूटचं. तर 1,000 रुपयांचे 1728 रुपये. मग यांचा क्यूब रूट जर घेतला, तर काय होणार आहे 10 रुपयांचे किती रुपये 12 रुपये. मग 10 रुपयांचे 12 रुपये म्हणजे 5 रुपयांचे किती रुपये 6 रुपये. म्हणजे व्याज कितीचं 1 रुपयांचं. पुन्हावरती 5 वरती 1/5 म्हणजे किती टक्के 20%. ठीक आहे. ही एक मेथड झाली सॉल्व्ह करण्याची. बट आता इथं काय करावं लागलं तुम्हाला डिवाइड. कधी कधी मोठे नंबर आले तर अजून जास्त त्रासदायक होतं. ठीक आहे. मग आता एकच अंदाज बघायचा, फक्त अप्रॉक्सिमेशन कन्सिडर करायचं. तर 25,000 रुपयांचे किती रुपये झालेत, 15,000चे किती आले 25,920. म्हणजे अराउंड किती व्याज भेटलंय तुम्हाला, किती 10,920 रुपयांचं व्याज भेटलंय. किती व्याज भेटलंय 10,920. मग हे 15,000 वरती भेटलेलं आहे. एक्झॅक्ट न काढता हे भेटणारं व्याज जे असेल, ठीक आहे, एक्झॅक्ट न काढता हे भेटणारं व्याज किती असेल ते एक अंदाजा पकडा. किती असणार आहे हे जे व्याज असणार आहे. ठीक आहे. हे काय येणार आहे 15 2 30. पण किती येणार आहे 15 7 105. ठीक आहे. याचा 10% किती येतोय 1,500. आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे 10,920 पर्यंत. तर 15 सक 90. 60% जर घेतला असता तर किती हजार भेटले असते 9,000 भेटले असते ना. मला 10,000 पाहिजे. मग 15 सक 90 तर 15 7 105 म्हणजे 10,500. ठीक आहे. 10,500 जर मिळालं असतं तर व्याज किती असतं तुमचं 70%. मग 70%चं व्याज भेटणार. 70%पेक्षा पुढे व्याज भेटायला पाहिजे 3 वर्षामध्ये. मग 10% जर घेतलं तर 10%चा कसा चान्स नाही. का बरं, कारण की 10%ने 3 वर्षाचा सिंपल किती येणार 30%. मग आता सिंपल 30 आलं तर कंपाऊंड 70च्या पुढे जाण्याचा काही चान्स, कसा चान्स नाही. 15 पण येणार नाही. का नाही येणार, 15 त्रिक 45% होता. कंपाऊंड 70 पर्यंत जाण्याचा काही चान्स नाही. इकडं 12 त्रिक 36. सिंपल 36% जातोय तर कंपाऊंड 70च्या पुढे जाण्याचा काही चान्स नाही. इथं 25 त्रिक 75. 25 एकटाच 75च्या पुढे चाललोय. मला 70चं थोडंफार जवळ पाहिजे. कंपाऊंड तर अजून जास्त पुढे जाईल ना. म्हणजे रेट पर्सेंट किती असणार आहे तो 20% असेल. की 20 त्रिक किती होत आहे 60%. म्हणजे 60% असेल तुमचा सिंपल आणि बाकी उरलेला काय असणार आहे तर कंपाऊंड असणार आहे. ठीक आहे. म्हणजे रेट पर्सेंट किती येतोय 20. काय केलं आपण, भेटणारे व्याज हे प्रिन्सिपलच्या किती टक्के. मग 15,000वरती 25,920 झाले म्हणजे व्याज कितीचं भेटलं 10,920. 60% असते 9,000. 70% असते 10,500. 70%च्या थोडस पुढे व्याज गेलं पाहिजे.
तर 70% थोडंसं पुढे व्याज गेलं पाहिजे, तर 20% 3 वर्षाचा आपण परवा बघितलं होतं किती टक्के, 72.8%. 20% 3 वर्षाचा कंपाऊंड किती असतो, 72.8%. जर एक्झॅक्ट काढायचं असेल तर 10% 3 वर्ष 30, 15% 3 वर्ष किती येत आहे 45, 12% 3 वर्ष 36 आणि 25% 3 वर्ष किती होत आहे तर 75. बट मला 72.8च्या जवळपासच पाहिजे नव्हतं, तर 20-60 आणि वरचे जे असणार आहे ते कंपाऊंड म्हणजे रेट पर्सेंट किती येतोय तर 20%. ठीक अजून तर भेटणारं व्याज प्रिन्सिपलच्या किती टक्के. होमवर्क साठी पण तुम्हाला 2 एक्झाम्पल देतो मी, तुम्ही ट्राय करा पहिले. ठीक आहे. तर क्वेश्चन 16,000 रुपयांचे सम ऑफ 7,500 रुपये. प्रिन्सिपल दिली आहे 7,500 ची. ठीक आहे. त्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट किती दिलेला आहे 927 रुपयांचा. कंपाऊंड इंटरेस्ट दिलेला आहे 927 रुपये. टाइम ड्युरेशन दिलेलं आहे 2 वर्ष. रेट पर्सेंट आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन आहे आपल्याकडं 5.4%, त्यानंतर 8%, नंतर दिलेलं आहे 6% आणि दिलेलं आहे 8.4%. तर आता जर याला मेथडनं सोडवायचं तर परत एकदा काय करावं लागेल तुम्हाला, प्रिन्सिपल आणि अमाऊंटचं स्क्वेअर रूट घ्यावं लागणार. मग प्रिन्सिपल किती दिली तर 7,500 ही काय आली प्रिन्सिपल. अमाऊंट किती येणार आहे 927 काय आहे तुमचा 927 तर कंपाऊंड इंटरेस्ट. या दोघांची बेरीज करावं लागेल म्हणजे 7, 2, 4 आणि किती 8 म्हणजे 8427. ठीक आहे. मग आता जर 8427 ठीक आहे. आता यांचं काय घ्यावं लागणार आपल्याला, इथं किती येत आहे 8427, यांचं स्क्वेअर रूट घ्यावं लागणार. तर पहिले एक काम करायला ना 3 न भाग जातोय, 3 न डिवाइड करून टाका. 3 न डिवाइड केलं स्क्वेअर रूट घेण्यासाठी तर 7,500 दिलं तर स्क्वेअर रूट निघत नव्हतं ना. टाइम ड्युरेशन 2 वर्ष असल्यामुळे यांचं काय घ्यावं लागणार होतं आपल्याला स्क्वेअर रूट. ठीक आहे. मग 7,500 ला 3 न भाग दिला तर 25-75, याला भाग दिला तर 3 दुने 6 उरले 2, 3 8 24, 0 3 9 27, 2709. ठीक आहे. मग आता यांचं स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आपल्याला. मग 25 याचं स्क्वेअर रूट आणि इकडं 2809चं स्क्वेअर रूट. ठीक आहे. 25 कशाचं स्क्वेअर रूट असतं, सॉरी कशाचं स्क्वेअर आहे 50. 2809. आता हे 28 बेस पेक्षा म्हणजे 25 पेक्षा कितीने जास्त 3 न, तर 50 पेक्षा 3 न मोठा असणारा नंबर म्हणजे किती तर 53, किंवा युनिट प्लेस कडून जरी गेलं असतं तरी चाललं असतं. 9 होतं तर 9 कोण देणार आहे 50 नंतरचा 3 त्रिक 9 म्हणजे 53. 50 रुपयांचे 53 रुपये होत आहे. म्हणजे व्याज किती रुपयांचं मिळत आहे 3 रुपयांचं. कुणावरती 50 वरती. मग 3/50 म्हणजे किती, 50 वरती जर 3 असेल तर 100 वरती किती असणार 6. 50 1 50, 50 दुने 100 आणि 3 दुने किती येत आहे 6%. तर हा एक वे झाला याला सॉल्व्ह करण्याचा बाय मेथडनं. ठीक आहे. बट याला डायरेक्ट कसं सॉल्व्ह करता आलं असतं, तर भेटणारं व्याज हे प्रिन्सिपलच्या किती टक्के एक अंदाजा पकडा. तर जर 750 रुपये भेटले असते, 750 भेटले असते तर किती आले असतं 10. ठीक आहे. या 750 मध्ये अजून 150 टाकले. 750 मध्ये किती टाकले 150 म्हणजे किती होणार आहे तर 900 रुपये. ठीक आहे. तर 150 म्हणजे किती टक्का झाला याचा 75 म्हणजे 1%, 150 म्हणजे 2%. तर हे किती टक्के होते 10%, हे किती टक्के होते 2%. म्हणजे भेटणारं व्याज किती टक्के आहे 12%. म्हणजे 927 12%पेक्षा थोडस काहीतरी पुढे असणार आहे. मग 12%पेक्षा काहीतरी पुढे तुम्हाला जर कंपाऊंड इंटरेस्ट भेटतोय म्हणजे रेट पर्सेंट कोणता असणार आहे बघा. 8% येण्याचा काही चान्स आहे 8% येणार का नाही येणार का, कारण की 8 दुने 16. मग याचं सिंपलच जर 16 चाललाय तर कंपाऊंड 12च्या घरात राहणार आहे, चान्स नाही याचं उत्तर. मग 8 उत्तर नाही येत तर 8.4 उत्तर येण्याचा काही चान्स आहे का 8.4 पण येणार नाही. 5.4 जर घेतलं
तर 5 दुने किती होत आहे 10 होत आहे. याचं सिंपल 10च्या घरात राहते. बट हा जर बघितला नाही तर साईन दुने किती होत आहे 12. म्हणजे ऑब्विसली रेट पर्सन आपल्याला समजून जाते की 5.4 न येता कोण येणार आहे 6. किंवा क्रॉस चेक जर करायचं असेल तर 6% 2 वर्षाचा कंपाऊंड बघितलं होतं आपण कालच. किती 6 6 12 6 6 36 म्हणजे 12.36%. पहिल्या पार्ट मध्ये दोघांची बेरीज आणि दुसऱ्या पार्ट मध्ये दोघांचा गुणाकार. मग 6 6 12 6 6 36 म्हणजे 12.36% ऑफ कुणाच्या 7500. आता हे 927 येत आहे का चेक कर. 927 येत आहे का चेक. याला या पर्सेंट सोबत 2 झिरो चालले गेले. मग 12.36 इंटू 75. हाफ डबल जसं करतो तसं 4 न मल्टिप्लाय 4 न डिवाइड करून टाक. याला 4 न डिवाइड केलं, याला 4 न मल्टिप्लाय केलं. याला 4 न मल्टिप्लाय 75च्या दुप्पट 150, 150च्या दुप्पट किती होणार आहे तर 300. म्हणजे हा झाला 300. इकडे याला 4 ने डिवाइड केलं तर 4 त्रिक 12 0 4 9 36 309 दोन संख्या सोडून पॉईंट. तर 309 इंटू 300 हा पॉईंट आणि हे 2 शून्य इलिमिनेट. आणि 309च्या तिप्पट किती होत आहे 927. कंडिशन सॅटिस्फाय. तर क्वेश्चन सुटायला कसा पाहिजे नव्हता की हे तुमच्यासाठी लिहिले इकडे. ठीक आहे. तर 927 म्हणजे किती. 927 म्हणजे किती 750 असतात तर 10 अजून किती लागते 150 जोडावं लागणार. ते किती टक्के आले 2%. म्हणजे 12%च्या जवळपास व्याज आलं पाहिजे. 12%च्या जवळपास कोण देत आहे तर 6 देणार. दुसरं काही ऑप्शन नाही. ठीक आहे. तर काय करायचं असतं फक्त भेटणारं व्याज हे प्रिन्सिपलच्या किती टक्के याचा एक गेस लावायचा आणि त्याच्यावरून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर होमवर्क साठी 2-3 क्वेश्चन देतो ते ट्राय करा आणि कमेंट मध्ये सगळ्यांनी आन्सर करायचं. ठीक आहे. कमेंट मध्ये सगळ्यांनी आन्सर. तर 40,000 रुपयांचे 44,100 रुपये. हे काय होतंय 40,000 रुपयांची प्रिन्सिपल अमाऊंट किती बनतीये 44,100 रुपये. याचा आन्सर तुम्हाला आता डायरेक्ट पण दिसत असेल. सोडवण्याची गरजच नाही. ठीक आहे ना. 2 वर्ष असेल तर काय करावं लागणार आहे आन्सर स्क्वेअर रूट करावं लागणार आहे. ठीक आहे. टाइम ड्युरेशन किती वर्ष 2 वर्ष. मग 20 चा 21 व्याज 1 कशावरती 20 वरती 4 5 8 10. ऑप्शन आहे 4%, 5%, 8% आणि 10%. हा एक क्वेश्चन. त्यानंतर 15,000 रुपयांचे 25,920 हा क्वेश्चन झाला आहे. थोडं झालं आहे. ठीक आहे. 15,800 रुपयांचे दुसरा क्वेश्चन. 15,800 रुपयांवरती काय भेटतंय तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट दिलं. कंपाऊंड इंटरेस्ट 7716.72. टाइम ड्युरेशन 2 वर्ष. टाइम ड्युरेशन दिलेलं आहे 2 वर्ष. रेट पर्सेंट 22 16 18 22%, 16%, 18% कॅन नॉट बी डिटरमाइन आणि 30%. ठीक आहे. तर हे दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करून या दोन्ही क्वेश्चनचे जे काय आन्सर येतात ते कमेंट मध्ये मेन्शन करा. ठीक आहे. आणि उद्या अजून कंपाऊंड इंटरेस्टच्या वेगळ्या टाईप वरती आपण क्वेश्चन करू. ठीक. थँक्यू.